आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 2699वर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. नलगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे तो विचार जाना काही. मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्यासी. तुका म्हणे काही होईल सोयीत, निदान जो तिथ टाकू पाहे. मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जे चांडाळ शुद्ध त्यासी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, नलगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे तो विचार जाना काही. कारण महाराज इथं जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याला सांगतात की बाबा तुझा जीव एक दिवस जाणार आहे. हा देह एक दिवस तुझ्या जीवनामध्ये सोडून तुला जाणार आहे. म्हणजे या देहामधून जीव निघून जाणार आहे. याचं ज्ञान इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये आहे. पशु पक्षी इतर प्राण्याला त्याच्या जीवनामध्ये नसेल, मात्र मनुष्याला हे ज्ञान त्याच्या जीवनामध्ये आहे. किंवा इथं जन्मल्यानंतर आपल्या घरामध्ये आजोबा पंजोबा खापर पंजोबा हे मेलेले आहेत. किंवा आपण जन्मल्यानंतर हजारो माणसं आपल्या डोळ्यात देखत मेलेले आपण पाहतो. मग आपल्यालाही एक दिवस असंच जायचं आहे, हा विचार आपल्या मनामध्ये का येत नाही. आहे तो विचार जाना काही. कारण तुम्हालाही जायचं आहे. हा जर जाण्याचा विचार इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या मनामध्ये का येत नसेल याच्याबद्दल महाराज बोलतात. कारण हा विचार येणं अत्यंत चांगली गोष्ट आहे तुमच्या जीवनामध्ये. म्हणजे तुम्हाला जीवन कळालं पाहिजे. इथं आल्यानंतर बाबा जायचं आहे, घर माझं नाही, हे जे कमिवलेलं धन पद प्रतिष्ठा हे काही नाही. मग जे जीव देणारे लोक आहेत, कारण काही लोक स्वतःचं गोळी घालून आत्महत्या करतात, कोणी विष पिऊन करतात, कोणी पाण्यामध्ये उडी मारून आत्महत्या करतात. ह्या तर लोकांचं न विचारलेलं बरं. पण महाराज सांगतात इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये विचार केला पाहिजे की मी इथं जन्माला का आलो. आल्यानंतर एक दिवस सहज जायचं आहे. मग सहज जीव आपल्या जीवनामध्ये जाणार आहे. मग हे वेदना किंवा आपण काहीतरी मरण्यासाठी प्रयत्न करणं हे चांगली गोष्ट आहे का? तर हे चांगली गोष्ट नाही. इथं जी आपण जन्माला आलो कारण सुख भोगण्यासाठी आनंद घेण्यासाठी प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये इथं जन्माला आलेला आहे. मग त्याच्या जीवनामध्ये तो आनंद सुख त्यानं स्वतःही घेतलं पाहिजे आणि दुसऱ्यालाही त्यानं सुख समाधान शांती दिली पाहिजे. कारण मनुष्यानं कसं वागावं कसं जगावं हे सर्व साधू संतांनी त्यांच्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे. त्या विचाराप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर जीवन जगलं, जर सहज जीवन जगलं तर जीवन हे एक दिवस जीव जाणार आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. मग तो नक्की जाईल तुमचा जीव, पण लोक तुमचं नाव घेतील किंवा या जगामध्ये तुम्ही चांगले होता एवढं तरी लोक तुमचं कौतुक करतील. कारण तुम्ही जर लोकाला त्रास देऊन किंवा लोकाचं धन लुबाडून तुमच्या जीवनामध्ये मरत असताल तर मरताना तरी तुमच्या जीवनामध्ये समाधान राहणार आहे का? अजिबात समाधान राहणार नाही. म्हणून महाराज सांगतात की नलगे द्यावा जीव सहजची जाणार, आहे तो विचार जाना काही. जायचं तर आहेच, पण विचारपूर्वक गेलेलं बरं, कलंक न लागता आपल्या जीवनामध्ये गेलेलं बरं, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, मरण जो मागे गाढवाचा बाळ, बोली जो चांडाळ शुद्ध त्यासी. आता जो मरण मला कसं येईना गेलंय, मरण देवाला मागतो. ज्या मनुष्याला ज्याला जीवन कळालेलं नाही किंवा विचार करून त्यानं जीवन जगलं नाही, कारण बालपण न विचार करताच गेलं, तारुण्य त्याच्या जीवनामध्ये न विचार करताच गेलं,
किंवा लोकाला त्रास देण्यामध्ये, धन पद प्रतिष्ठा हेच कमविण्यामध्ये जर आपण आयुष्य घातलं असेल, मग म्हातारपणाला कोणीच विचारित नाही, तुमचा मुलगाही तुमच्याजवळ येत नाही. आणि ज्या लोकाला तुम्ही समाजाला त्रास दिला ती समाज तुम्हाला कशाला विचारणार आहे. मग त्यावेळेस आतुरणावर पडल्यावर मरण येऊ म्हणून देवाला तुम्ही मागणी करता. म्हणून महाराज म्हणतात, मरण जो मागे गाढवाचे बाळ, तो गाढव आहे, तो शुद्ध चांडाळ आहे, असं महाराज अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे काही होईल सोहित, निधान जो तिथं टाकू पाहे. कारण आपण इथं जन्माला आलो, आपलं सोयहित कशात आहे, कारण मी कोण आहे आपली स्वतःची ओळख करून घेणे हे सोहित आहे. कारण आपल्याशिवाय आपलं या जगामध्ये कोणी नाही, कारण माझ्याशिवाय या जगामध्ये माझं कोणीच नाही. जे माझं म्हणता ते तुम्हाला शेवटपर्यंत साथ देतं का? आजपर्यंत कोणी कोणाला साथ दिलेली आहे? पती पत्नी, पती मेला तर पत्नी कुठपर्यंत जाते? त्या स्मशानापर्यंत जाते. तिथून त्या माणसाला एकट्यालाच प्रवास करावा लागतो, एकट्यालाच यावं लागतं, एकट्यालाच जावं लागतं. हे प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये ज्ञान असताना तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये विचार का करीत नाही, स्वतःचं हित त्याला का कळत नाही, हेच महाराज या अभंगामधून सांगतात. या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मयानंद स्वामी, जगद्गुरू तुकोबाराय, पांडुरंग परमात्मा, तुम्ही सर्व प्रिय आत्मा, तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.